Hello friends, I welcome you all in maths classes by अविनाश. तर पहा, आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत वार वार्षिक दर दिला असताना अर्धवार्षिक गणना कशी करायची. क्वेश्चन आहे पहा, 800 ची रक्कम अर्धवार्षिक गणना करून वार्षिक 10% दराने किती वर्षात 926.10 पैसे एवढी होईल. सर्वात आधी आपल्याला समजायला पाहिजे की अर्धवार्षिक गणना हे काय कन्सेप्ट आहे. आता आपल्याला हा दर आहे, वार्षिक आहे पहा, 10%. म्हणजे एका वर्षाचा बरोबर 12 मंथचा रेट आहे आपल्याकडे किती, 10%. आता त्यांनी आपल्याला अर्धवार्षिक म्हटलं म्हणून आपण याला 12 महिन्याला 2 ने डिवाइड करणार, म्हणजे याचे 6 महिने होतील आणि आपला दर पण काय होईल, 5% होईल. जर त्यांनी त्रैमासिक जर म्हटलं असतं, 3-3 महिन्याचे, तर एका वर्षात 3-3 महिन्याचे किती सायकल असतात, 4 सायकल असतात. मग आपण 4 ने डिवाइड केलं असतं, म्हणजे 3 महिन्यासाठी आपल्याकडे काय होईल, त्या 10%ला आपण 4 ने डिवाइड केलं असतं. म्हणजे 3-3 महिन्याचे जर म्हटलं, तर त्यांनी जर म्हटलं असतं की त्रैमासिक गणना करा. त्रैमासिक गणना म्हणजे काय, तर हे जे 12 महिने आहेत पहा, हे जे 12 महिने आहेत, ह्याच्यामध्ये 3, 3, 3 आणि हे 3, हे महिने आहेत पहा. 3 महिने, 3 महिने, 3 महिने आणि 3 महिने. हे झाले 12 महिने. 12 महिन्यामध्ये 3-3 महिन्याच्या पहा किती सायकल आहेत, 4 सायकल आहेत, है ना? याला आपण सायकल म्हणणार, लक्षात ठेवा नेहमी. 4 सायकल आहेत. त्रैमासिक जर म्हटलं असतं तर किती सायकल झाल्या असत्या, 4 सायकल झाल्या असत्या. म्हणून या 12 महिन्याला आपण काय करणार, 4 ने डिवाइड केलं तर आपले 3 महिने होतील आणि पर्सेंटला पण, रेटला पण, या दराला पण आपण कितीने, 4 ने डिवाइड करणार. ते होतील किती, 2.5%. जर त्यांनी अर्धवार्षिक किंवा 6 मासिक म्हटलं असतं तर हे 5% आणि त्रैमासिक म्हटलं असतं तर 2.5% आपला दर आला असता. इथं त्यांनी अर्धवार्षिक म्हणजे 6 महिन्यासाठीच त्यांनी काय केलं, गणना केली आहे. 6 मासिक गणना केली आहे. अर्धवार्षिक म्हणजे काय, तर 6-6 महिन्याने जे कॅल्क्युलेट होईल. एका वर्षासाठी 10% रेट आहे आणि 6 महिन्यासाठी किती आहे, 5% आहे. आता पुढे पहा, इथं हेच समजणं गरजेचं होतं की तुम्हाला जो 6 महिन्याचा जो रेट आहे अर्धवार्षिक, तो किती आहे. इथं तुम्हाला समजलं असेल की हे 5% आहे. आता 800 रुपयाची रक्कम आपल्याला 926.10 एवढी करायची आहे. जर मी या 800 रुपयाचे सरळ व्याज जरी काढलं 5%, 5% म्हणजे काय आपलं, तर 5 100. 5 100 जर आपण केले याचे, तर हे किती होतील, 8×5 40. म्हणजे हे व्याज होईल आपलं एका वर्षाचं, सॉरी एका वर्षाचं नाही, आपल्या एका सायकलचं. एक सायकल आपली किती महिन्याची आहे, 6 महिन्याची आहे पहा. व्याज किती होईल आपलं, म्हणजे 6 महिन्याचं व्याज, सरळ व्याज जरी आपण काढलं तरी किती होईल आपलं, 40 RS होईल. मग मी जर समजा, आता मला इथं पहा 800 रुपयावर हे व्याज किती होणार आहे, इथं 926.10 पैसे जर झाले, तर इथं व्याज होणार आहे आपलं 126.10 पैसे, म्हणजे 126 रुपये एवढे आपले काय होईल, व्याज होईल पहा. आता 6 महिन्याचं तर आपलं 40 आहे. मग मी जर समजा हे याला 3 ने मल्टिप्लाय केलं, हे 18 महिन्याचं किती होईल, 120 रुपये होईल व्याज. म्हणजे 18 महिन्याचं म्हणजे दीड वर्षाचं किती होईल आपलं, 120. आपल्याला या 126च्या जवळ पोहोचायचं होतं पहा आपण, म्हणजे सरळ व्याजाने पोहोचलो, जे की 120 आहे. आणि आता मी जर समजा हे जर मला या व्याजाजवळच पोहोचायचं होतं 126च्या, म्हणून मी याला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि इथं याला पण काय 3 ने मल्टिप्लाय केलं. या 40ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे 120 होतील पहा. सरळ व्याजाने 120 आहे म्हणजे ऑब्व्हियसली काय होईल, की चक्रवाढ व्याज याच्यापेक्षा जास्त असते. म्हणजे तुमचा जो टाइम पिरियड आहे तो 18 महिन्याचा आहे. 18 महिने म्हणजे काय, तर दीड वर्ष. आता इथं तुम्ही आपण म्हणू शकतो असं, की आपलं काय आहे, हे आपलं अँसर आहे 1.5 इयर, म्हणजे दीड वर्ष. हे बघा हे. आता आपण जर जर समजा आपण आता इथं काय केलं, 6 महिन्याच्या सायकल वापरली आपण, 3 सायकल वापरल्या. जर 4 सायकल वापरल्या असत्या तर 6 महिन्याच्या एका सायकलमध्ये 40 रुपये आणि 6 महिन्याच्या 4 सायकलमध्ये, म्हणजे 4 न मल्टिप्लाय केलं असतं, म्हणजे 24 मंथमध्ये किती झाले असते आपले, हे पण काय झाले असते, हे 40 जे आहेत हे पण 4 टाइम झाले असते, म्हणजे हे 160 झाले असते. हे व्याज, सरळ व्याज सांगत आहे मी इथं. हे सरळ व्याज 160 याच्यापेक्षा जास्त झालं असतं. म्हणजे हे 4 महिन्याचं जे हे कन्सेप्ट आहे, सॉरी 4 महिन्याचे याचे 4 सायकल आहेत, 6-6 महिन्याच्या आहे. इथं काय होईल, इथं इ आपण यूज करू शकत नाही. कारण यासाठी यूज करू शकत नाही, आपल्याला फक्त
3 पर्यंतच गरज आहे ना, आपल्याला 3च सायकलची गरज आहे. आपल्याला 120 पर्यंत आपण 3 सायकलमध्येच पोहोचत आहे. म्हणून आपण चौथी सायकल इथं यूज करणार नाही, कारण त्याची गरजच नाहीये इथं. आता नेक्स्ट पहा. हे झालं आपण हे जे काढलं ना, हे सरळ व्याज काढलं. सरळ व्याज काढल्यानंतर आपल्याला समजलं, की 3 सायकलमध्येच आपलं काम होईल. म्हणजे हे 2.5 वर्ष, हे 2 वर्ष, 103 2 वर्ष आणि 103 म्हणजे हे झाले 4 महिने होतील सपोज. तर हे पण नाहीये आपलं. आता या 2 पैकी आपला ॲन्सर असू शकते. आता हे जर आपल्याला 101% आपल्याला शुअर 100% ॲन्सर जर काढायचं असेल, तर ते कसं करणार? आता इथं ना आपल्याला वर्ग आणि घनपाठ असणं गरजेचं आहे. पहा, वर्ग, घनपाठ असणं गरजेचं आहे. कारण हे जे 800 ची जी रक्कम आहे ते 926.10 झाली. मी याला काय म्हणतो, हे 8,000 आहेत. एक 0 इकडे वाढवला आणि हे 9,261 हे 9,261 केलेत पहा. इथं काय होईल माहीत आहे का? इथं आपल्याला माहीत पाहिजे घन. मी तुम्हाला आधी सांगितलं, हे चॅप्टर जर करायचं असेल तर आपल्याला वर्ग आणि घन माहीत पाहिजे. 8,000 म्हणजे काय? आपला 20 चा घन आहे. आणि 92 म्हणजे काय? तर आपला 21 चा घन आहे पहा. हे झालं 3 सायकल. हे जे 3 वरून आपण असं म्हणू शकतो, हे किती झाले? 3 सायकलसाठी. मग मला हे सांगा, एका सायकलसाठी म्हणजे सॉरी, हे 3 सायकल आणि हे एका सायकलसाठी जर मला म्हणायचं झालं, तर मी याचं काय करणार? क्यूब रूट घेणार. एका सायकलसाठी इथं हे 3 सायकलचे काय झाले? 20 चा क्यूब 21 चा क्यूब झाला हा. आता हा 20 ची पॉवर 1 आणि हे 21 ची पॉवर 1 म्हणजे हे झाली पहिल्या सायकलसाठी. जर हे 3 सायकलचं जर 20 चा घन आणि 21 चा घन असेल, तर एका सायकलमध्ये त्याचा घनमूळ घ्या. म्हणजे हे होतील 20, 20 21 होतील, असे हा रेशो होईल तो. आता ही प्रिन्सिपल आणि ही अमाउंट एवढं तर फिक्स आहे, की ती प्रिन्सिपल हेच आहे आणि हे अमाउंट हेच आहे. पण हा जो इथं हे जो क्यूब आला, या क्यूबवरून आपण ठरवणार, की इथं किती सायकल यूज झाल्यात? 3 सायकल यूज झाल्यात. आणखी जर आता 3 सायकल यूज झाल्यात म्हणजे एक सायकल आपली कितीची होती? 6 मंथची. मग 3 सायकल ज्या आहेत आपल्या, त्या कितीच्या होतील? 18 मंथ्सच्या. म्हणजे 18 मंथ्स म्हणजे काय? 1.5 इयर. इथून हे आपण काढू शकतो. आता आणखी आपल्याला कन्फर्म जर करायचं असेल, तर इथं 20 प्रिन्सिपल आहे आणि ही काय? अमाउंट आहे. तर 20 वर किती? किती व्याज आलं? प्लस 1. 20 वर 1 व्याज. तर 100 वर किती? म्हणजे 20 5 100 म्हणजे हे झाले 5%. हे बघा, आपलं एका सायकलसाठी आपण काय केलं होतं? 5% आपला दर होता. म्हणजे हे आपलं काय फायनल ॲन्सर आपण म्हणू शकतो, 1.5 वर्ष. ठीक आहे. तर असे क्वेश्चन जर आले, तर हे एवढी असं खिचडी वगैरे करायची गरज नाही. तुम्हाला सरळ-सरळ आधी काय करायचं? सरळ व्याज काढायचं. तेवढ्या त्या जेवढं व्याज आहे त्या व्याजापर्यंत जायचं. त्या व्याजापर्यंत तुम्ही पोहोचले. इथं आता एका वर्षाचं सरळ व्याज किती होतं? 40 होतं. आणि हे 6 महिन्याचंच होतं. तर मग आपण काय करणार याला? हे 40 व्याज झालं, हे 6 महिन्याचं पहा इथं. हे इथं काढलंय ना आपण हे. तर या 40ला आपण या 126च्या व्याजापर्यंत नेणार. आपण त्याला नेलं 120 आपलं व्याजपर्यंत नेलं. हे झालं तिप्पट झालं हे पहा इथं. मग आपला टाईम पिरियडही काय झाला? तिप्पट झाला म्हणजे 18 महिने. आपल्याला एक अंदाज आला, की आपलं जे टाईम पिरियड राहील हा 6-6 महिन्याचे 3 सायकल एवढं राहील. म्हणजे 18 महिने एवढा राहील. सरळ व्याजामध्ये आपल्याला 18 महिने तर आपल्याला लागणारच आहे. म्हणजे आपलं 18 महिन्यापेक्षा कमी आन्सर असणार नाही. म्हणजे हे तर नाहीच आहे. 18 महिन्यापेक्षा कमी. आणि आपण चौथी सायकल पण घेतली होती याच्यामध्ये. चौथ्या सायकलमध्ये आपलं जे सरळ व्याज आलं होतं ते 100. आता चौथी सायकल जर आपण आय थिंक घेतली नसेल, तरी मी सांगून देतो. जर चौथी सायकल घेतली असती तर ते 160 झालं असतं. 6 महिन्याच्या एका सायकलचं 40 आणि 6 महिन्याच्या जर 4 सायकल घेतल्या असत्या, तर किती झालं असतं ते? 160 झालं असतं पहा. म्हणजे यालाच आपण 40ला 4 ने मल्टिप्लाय केलं असतं. 4 सायकल घेतल्या असत्या तर म्हणजे 4 चूक 16. 160 झालं असतं. आपलं व्याज तर 126 आहे, म्हणजे 160 पेक्षा कमी आहे. म्हणजे 4 सायकल म्हणजे काय झालं असतं आपलं इथं? 6-6 महिन्याच्या 4 सायकल म्हणजे 2 वर्ष. 2 वर्षही आपला ॲन्सर नाही आहे, कारण ते जास्त होत आहे आणि हे ऑप्शन तर 2 वर्षापेक्षा जास्त आहे. तर हे आपला ॲन्सर नाही आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे, 1.5 वर्ष. ऑप्शन 2. या क्वेश्चनला सोडवायचे मल्टिपल वेज आहेत. म्हणजे तुम्ही ऑप्शनने पण सोडवू शकता. देन तुम्ही सरळ व्याज काढून त्याचे कंपॅरिझन करून एलिमिनेट करू शकता ऑप्शन. आणि नाही तर मग आपण
हे तर मेथड आहेच आपल्याकडे. आपण ह्याच्यामध्ये मॅक्सिमम केसमध्ये तुम्हाला काय देतील, तुम्हाला हे क्यूब मधल्या संख्या, पॉवर आणि पॉवर संख्या देतील. मॅक्सिमम टाईममध्ये ह्या पॉवर 3 मधल्या पॉवर 3 मधल्या संख्या देतील, लक्षात ठेवा. तर नेक्स्ट क्वेशन आहे एक जो की तुम्हाला ट्राय करायचा आहे. हा क्वेश्चन एवढा काही टफ नाही आहे, बट तुम्ही ट्राय करा. जर नाही जमला तर आपण याचं सोल्युशन देऊयात. हा थोडासा वेगळ्या पॅटर्न मधला क्वेश्चन आहे. ऍक्च्युअली त्या पॅटर्न मधला नाही आहे, बट सिमिलर टू दॅट आहे. ठीक आहे, मी त्याला ऍक्च्युअली काय करतो, सॉल्व्ह करतो. पहा, एखादी अमाउंट आहे, एखादी रक्कम आहे समजा एक, ती किती आहे? 3 वर्षामध्ये काय होते, स्वतःच्या 1.728 पट होत आहे. मी याला काय करणार आता, मी याला 1000 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे हे होतील 1000 आणि हे होतील 1728. आता 3 वर्षामध्ये स्वतःच्या किती पट होत आहे? तर ही 3 वर्षामध्ये स्वतःच्या एखादी अमाउंट आहे 1.728 पट झालेली आहे. पहा, 3 वर्षाचा कालावधी दिला. मग मी काय करणार, याला ना, हे जे हे प्रिन्सिपल आहे आणि हे काय आहे, अमाउंट आहे. मी याला असं म्हणू शकतो का, हा 10चा क्यूब आहे आणि हा आहे 12चा क्यूब. मग हे झालं 3 वर्षासाठी, म्हणजे 3 सायकलसाठी. मग एका सायकलसाठी मी काय करणार, याचा क्यूब रूट घेणार, म्हणजे 10चा पॉवर 1 होईल आणि हे 12चा पॉवर काय होईल, 1 होईल. आता एका वर्षासाठी जर हे प्रिन्सिपल जर समजा 10 आहे आणि अमाउंट जर 12 आहे, हे अमाउंट आहे, म्हणजे व्याज किती झालं, 2. मग 10 वर 2 व्याज आहे, तर 100 वर किती, 0 0 कटला आणि येथील 20%. आणि हेच काय आपलं आन्सर आहे. पहा, लक्षात घ्या, इथं काय केलं आपण, एक रक्कम दिली त्यांनी, चक्रवाढ व्याजाचीच आहे. चक्रवाढ व्याजाने ते काय झालं, कॅल्क्युलेट झालं. सरळ व्याजमध्ये असं काही होत नाही, एवढं किचकट कॅल्क्युलेशन नसतात. 3 वर्षामध्ये जी स्वतःच्या किती झाली, 1.728 पट झाली. म्हणजे तो जर ₹1 असेल, तर तो 3 वर्षामध्ये किती झाला, 1.728 झाला. मग मी काय केलं याला, इथं 1000 ने मल्टिप्लाय केलं, इथं पण 1000 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे त्याच्यात काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन आणि हे कॅल्क्युलेशन सेमच आहे. हे ईझी व्हायसाठी आपल्याला हे असं करावं लागते. कारण एक्झामिनेटचाही तोच उद्देश आहे, की तुम्ही त्याला क्यूबच्या या फॉर्ममध्ये आणा आणि देन तुम्ही ही जर सायकल 3ची आहे, तर त्याला एक सायकल पहिल्या सायकलवर आणा आणि मग व्याजदर काढा. आता तुम्हाला व्याजदर जर काढायचा असेल, तर हे करणं गरजेचं आहे. पहा, 3 हे जे सायकल 3 वर्षाची सायकल, हे 3 सायकल आहेत, हे क्यूबमध्ये आले, क्यूबच्या फॉर्ममध्ये. मग याचा क्यूब रूट काढून काय करा तुम्ही, याची एका वर्षाची सायकल काढा. एका वर्षाची सायकल काय आहे, तर 10ची जी प्रिन्सिपल आहे ती अमाउंट झाली 12 झाली. म्हणजे 10 वर व्याज किती भेटलं, 2 भेटलं. 10 वर व्याज 2 भेटलं, म्हणजे 100 वर किती येते आपले, 20% आपलं हे काय आन्सर आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे क्वेश्चन आपण या चॅनलवर घेणार आहोत. तुम्ही चॅनलसोबत जुळून राहा. ते तलाठी भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत, पहा. आणि या अशा प्रश्नासाठी फॉर्म्युले वगैरे यूज करणं मला तरी नाही वाटत, की किचकट फॉर्म्युले यूज करून आपण त्याला आणखी किचकट करून ठेवतो. आता ही एक नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. कदाचित ज्यांना माहीत असेल ते चांगलंच आहे. आता माहीत नसेल तर तुम्ही 2-2, 3-3 वेळा व्हिडिओ पहा, की आपण करतो काय नेमका या क्वेश्चनमध्ये. असे चक्रवाढ व्याजमध्ये जर असं पटीमध्ये जर असतील, असं एवढ्या पट झाले, तेवढ्या पट झाले, तसे जर क्वेश्चन असतील, तर त्याच्यामध्ये व्याजाचा दर काढायचा असला, तर तुम्हाला जे हे सायकल दिलेली असते, हे तुम्हाला पहिल्या सायकलवर आणणं गरजेचं असते याला. हे 3 सायकल आहे, त्याच्या क्यूब आहे, म्हणजे 3 सायकल, पॉवर 1 आहे, म्हणजे काय, 1 सायकल. म्हणजे पहिल्या सायकल म्हणजे पहिल्या वर्षाची म्हणा. तुम्ही पहिल्या वर्षाची जर समजा प्रिन्सिपल 10 असेल, त्याच्यावर 12 अमाउंट झाली पहिल्या वर्षात, म्हणजे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज असो का चक्रवाढ व्याज असो, ते कॅल्क्युलेशन त्याचं जे पहिल्या वर्षाचं सरळ व्याजही सेम असते आणि पहिल्याच वर्षाचं चक्रवाढ व्याज जे असते तेही सेमच असते, पहा. मग पहिल्या वर्षावर जेव्हा आपण ही सायकल आणणार, पहिल्या सायकलवर जेव्हा आपण येणार, 10चे 12 होतील, म्हणजे 10 वर व्याज किती झालं, 2 झालं. 10 वर व्याज जर 2 झालं, तर 100 वर किती, तर ते होतील आपले 20%. आणि हेच आपलं काय आन्सर आहे, पहा. ठीक आहे फ्रेंड्स, येणाऱ्या ज्या आता आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग आणि लेखा व कोशागारी समथिंग विभाग आहे, तर त्यांच्या पण एक्झाम्स होत आहेत. तर चॅनल सोबत जुळून राहा. तुम्हाला नवनवीन कन्सेप्ट अशाच पाहायला मिळतील. कन्सेप्ट आवडली तर एक शेअर जरूर करा.
व्हिडिओला आपल्या. ठीक आहे फ्रेंड्स. थँक यू.